आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सांगली जिल्हा बँकेवर प्रशासक नेमावा अशा प्रकारची मागणी तुमच्याकडनं होताना दिसते, काय नेमकी कारण? गेले 2-2.5 वर्ष हे प्रकरण सुरू आहे। 83 ची चौकशी पूर्ण झालेली आहे। 83 च्या चौकशीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं चुकीच्या पद्धतीनं कारभार केलाय, गैरकारभार केलाय, भ्रष्टाचार केलाय, अनागोंदी केलेली आहे, अनियमितता केलेली आहे, हे सिद्ध झालेलं आहे। आणि आता 88 ची चौकशी सुरू आहे। आमचं म्हणणं इतकंच आहे, 88 ची चौकशी पूर्ण करून या जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती कारवाई करावी, त्यांच्यावरती प्रशासक नेमावा आणि ज्यांनी चुकीचं काम केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत। यासाठी माननीय सदाभाऊंनी आज विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडलेले आहे आणि मी खालच्या सभागृहात लक्षवेधी मांडले ती सोमवारी किंवा मंगळवारी येईल। पण जयंत पाटील हे सगळं नाकारतात। अरे जयंत पाटील का चोर म्हणाल का मी चोरी केल्या? या जगात देशात असा कुठला चोर आहे का की मी चोरी केल्या मान्य करल, कबूल करल? हा तर दरोडेखोर आहे, हा तर अजिबातच मान्य करणार नाही। अरे हा एवढा घाणेरडा माणूस आहे। सभासदांचे कारखान्यांनी कवडीमोल दराने घेतले। जतचा सहकारी साखर कारखाना 250 एकरामध्ये कारखाना आहे, 5 लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे। जत शहराला लागून कधी पण तुम्ही या, नुसत्या 40 कोटीत घेतला, सांगा ना। आता ते फिटला असेल ते कारखाना परत दे सभासदांना। 250 एकराच्या जमिनीची व्हॅल्युएशन ह्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ना, चौकशी झाली पाहिजे याची। सर्वोदय सहकारी साखर कारखाना संभाजी पवार आप्पांचा, त्याला असा ढापला। आता आमच्या मानगंगा आटपाडी सहकारी साखर कारखान्याची विक्रीची प्रोसेस सुरू केली होती, देवाभाऊंना सांगितलं होती थांबले प्रकरण। 227 एकर जमीन आहे आमच्याकडचा कारखाना, 150 एकरात नाही, 227 एकर जमीन, 5 लाख रुपये दरान पैसे झाले किती बघा। तिथं एक आटपाडीला सुतगिरणी होती, ती विकली मध्यवर्ती बँकेनं। 40 कोटी लिलावाची किंमत ठरली, जाहिरात दिली 40 कोटी हे लिलावाची कमीत कमी किंमत आहे। आता 40 कोटीच्या पुढे विकायला पाहिजे का हात? ह्याने विकली 11 कोटीला, 11 कोटीला विकली। दस्त होताना 11 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे का नाही? 99 कोटीची भरली, कारण अधिकारी म्हटला की ही सरकारी व्हॅल्युएशन 99 कोटी रुपये, 100 कोटी रुपये, 6.5 कोटी रुपये भरा। 11 कोटीची सुतगिरणी, 6.5 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी, क्लिअर कट आहे की इथं भ्रष्टाचार झाला। ह्याच्या पुढे जाऊन 200 कोटीला त्याची जमीन विकली सुतगिरणीची। सरकारचं 24 कोटी घेतलेलं तसंच बुडवलं, 10 लाख रुपये भरलं। सरकार तर पैसे भरायचे, या अधिकाऱ्यांनी त्याला एनओसी देऊन टाकली। आता महाकाली साखर कारखान्याचा लिलाव काढायची प्रक्रिया सुरू होती त्यांची। तो कारखाना आहे 280 एकरात, त्याच्यावरती कर्ज आहे 140 कोटी। बँकेनं त्या कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली आहे। जमीन विक्रीचा दर काढलाय 35 लाख रुपये गुंठा। आता 140 कोटी फेडायला 20 एकर विकलं, 140 फिटून परत 40 शिल्लक राहतात कारखान्याकडे। जयंत पाटील म्हणते नाही विकायचं नाही, बंद पाडायचं, मीच घेणार। माझ्या बापाचा पुतळा आत घातलाय, रस्त्यावरून लोकांना दिसत नाही, जयंत पाटलाला राग आलाय। मग आता हिशोब करा की 280 एकर जमीन पुढची 35 लाखांना जात्या, मागचे 10-15 लाखांना तर जाईल का नाही? मग हे काय करते, प्रॉपर्ट्या करून ठेवायच्या मोठ्या, बँकेचा अनागोंदी। मग ह्याचा संबंध कसा नाही? तुलाच कारखाना कशी काय देते? तुझा बँकेत संबंध नाही, तू काय असा एवढा मोठा काय मोठा माणूस लागून कुठेतरी भाजपमध्ये आणण्याच्या हालचाली सुरू आहे। अशा हालचाली काय, तो माझा विषय नाही। भाजपमध्ये कुणी यावं काय यावं तो वरिष्ठांचा विषय आहे, माझा विषय नाही। माझा विषय आहे की जयंत पाटील चोऱ्या करतोय, दरोडं टाकतोय, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि माझा विषय सरळ आहे आणि तो कागदोपत्री आहे। मी काय राजकीय टीकात्मक बोलतोय अशातला विषय नाही, हे कागदोपत्री सिद्ध होतंय की त्यांनी अशा पद्धतीनं कारखाने ढापलेले आहेत। हिंदू जनजागृतीकडनं एक आरोप करण्यात येत आहे की जे औरंगजेबांची ही कबर आहे त्याच्यावर एक 6.5 लाख रुपये खर्च झालेले आहेत। सोबतच जे सिंधुदुर्ग किल्ला आहे त्यावर जे रायरेश्वराचं मंदिर आहे, राजराजेश्वराचं मंदिर आहे, त्यासाठी मात्र फक्त 250 रुपये महिन्याला पैसे दिले जातात। हो, आत्ताच मला निवेदन दिलेलं आहे ह्या सिंधुदुर्गच्या मुलांनी की औरंगजेबाच्या कबरीच्या निगराणीसाठी, तिथल्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या काहीतरी कुठली संस्था आहे त्यांच्याकडून त्यांना 6.5 पुरातत्व विभागाकडं, तर आपल्या माध्यमातून पुरातत्व विभागाकडे माझी मागणी आहे की हे तात्काळ पैसे देणं बंद केलं पाहिजे। कारण औरंगजेबाच्या कबरीची काळजी घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या मंदिरासाठी आहे त्या भत्त्यामध्ये वाढ केली पाहिजे, ही मागणी आपल्या माध्यमातून माझी सरकारकडे आहे। आणि तशा पद्धतीने मी सभागृहामध्ये पण हा विषय मांडणार आहे। तर हे होते गोपीचंद पडळकर, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की एकूणच लक्षवेधी त्यांच्याकडनं सांगली जिल्हा बँकेसाठी मांडण्यात आलेली आहे। सोबतच जर दुसरीकडे पाहायचं तर जे राजेश्वराचं मंदिर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यावरचं, सिंधुदुर्ग किल्ल्यावरचं, त्यावर देखील ते लक्षवेधी मांडत
पैसे त्या संदर्भात वाढीव अनुदान मिळावे या संदर्भात मागणी करणार आहे। कॅमेरामन सचिन शिंदेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।